युद्धाचा जबर फटका हा शेअर बाजाराला देखील बसलाय। भारतीय शेअर बाजारामधल्या जवळपास 9 कोटींपेक्षा अधिक डीमॅट खातेधारकांचं 15 लाख कोटी रुपयांचं आतापर्यंत नुकसान झालं। युद्ध सुरू झाल्यापासून फक्त 2 दिवस बाजार वधारला, बाकी सगळे दिवस मोठी घसरण शेअर बाजारामध्ये बघायला मिळाली आहे। सरकारनं देशामध्ये तेल दरवाढ सध्या थांबवली आहे, मात्र ही दरवाढ किती काळ थांबवली जाऊ शकते? शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांवरती या सगळ्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याविषयी अर्थविषयक जाणकार प्रशांत गिरबाने यांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। सर, पहिलाच प्रश्न आहे, क्रूड ऑइल किती महाग झालेला आहे आणि त्याचा परिणाम काय काय असू शकतो? क्रूड ऑइल या आखाती देशात जे युद्ध चालू आहे त्यामुळं अक्षरशः दुप्पट झालेलं आहे। म्हणजे काही आठवड्यापूर्वीच आपण 60 रुपये बॅरलला असायचं, आता ते जवळपास 110 ओलांडून पुढे चाललंय। तर हे जवळपास दुप्पट झालेलं आहे। याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्की जगभरात होईल, त्यामुळे भारतातही होईलच निगेटिव्ह इम्पॅक्ट, कारण आपण 85% आपली जी गरज आहे तेलाची ती आपण आयात करतो आणि त्यातला भरपूर आपण हे आखाती देशातनं आयात करतो, त्यामुळे त्याचा आपल्याला नक्कीच निगेटिव्ह परिणाम हा भोगायला लागणार आहे। कोणकोणत्या क्षेत्रात त्याचं हे असणार आहे? कारण आपण जर तेल दरवाढ थांबवलेली आहे आता भारतानं, त्याचे परिणाम होऊ शकतात, येत्या काळात तेल दरवाढ पण वाढू शकते। भारताने तेल दरवाढ कधी वाढावी, तेलाचे दर कधी वाढावेत हे नक्कीच भारत सरकार ठरवेल। मात्र हे जर युद्ध असं चालू राहिलं बराच काळ किंवा बरेच आठवडे, तर तो इम्पॅक्ट जो आहे जे सध्या भारत सरकार झेलतंय ते न झेलता कदाचित त्यांना त्यातला काही इम्पॅक्ट आपल्यावरती टाकायला लागेल, म्हणजेच आपल्या तेलाचे दर वाढवायला लागतील। तर हे किती दिवस युद्ध चालेल त्यावरती अवलंबून आहे। जर हे युद्ध काही दिवस चाललं तर कदाचित वाढायची गरज नाही, पण काही आठवडे जर चाललं तर नक्की वाढायला लागू शकतं ते। तर त्यामुळं कमीत कमी वेळ हे युद्ध कमीत कमी वेळात संपावं हीच अपेक्षा त्यात काय। त्यासोबतच आपला फार्मा समजा एक्सपोर्ट करतो आपण बराच मिडल ईस्टमध्ये, तो एक्सपोर्ट कुठनं जातो? त्या हॉर्मोज किंवा इतर स्टेट्समधनं त्याच भागातनं जातो, तर मग त्यावर आता तिथं सगळं ठप्प आहे, त्यामुळे तिथंही इम्पॅक्ट पडणार आपल्याला। आपण जर बघितलं तर युद्धाचा काळ हे सगळं ठरवत असतं, कोणत्या क्षेत्रावर किती किती परिणाम होईल। आपण जर आणि त्याचसोबतच क्रूड ऑइलचे दर असू देत, पेट्रोल डिझेलचे दर असू देत, जे काही क्षेत्रात याचा फटका बसतोय तो संमिश्र फटका बसतोय असं सरांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.